कमरेला झाडपाला बांधून आम्ही ते आंदोलन केलं. ते आंदोलन करण्याचं कारण असं होतं, 3 वर्ष झाले मायबाप विहिरीचं अनुदान मिळत नाही, 2 वर्ष झाले मास्टर निघत नाही, 2-2, 3-3 वर्ष झाले ग्रामपंचायतला 15 वित्त आयोग मिळत नाही. बऱ्याच आमदारांचा फंड मिळालेला नाही, खासदारांचा देखील फंड मिळालेला नाही. आणि म्हणून आम्ही आंदोलन केलं. 5 दिवस उपोषण करणाऱ्या तरुणांकडे प्रशासन लक्ष देत नाही म्हणून प्रशासनाच्या दालनात जाऊन झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी हलगी घेऊन डफळं वाजवून त्यांच्या कानामध्ये तांडव करून त्यांना जागं करण्याचं काम आम्ही केलं. त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल झाले. का? कारण आम्ही प्रशासनाला जागं करण्याचं काम केलं. कशासाठी? आमच्या घरामध्ये आम्हाला पगार चालू करा म्हणून नाही, आमच्या विहिरीचं आम्हाला बिल पाहिजे म्हणून नाही, आमच्या ग्रामपंचायतला हप्ता येत नाही आणि सरपंचाला तो हप्ता पाहिजे म्हणून नाही, तर आमचे लेकरं शेतकऱ्यासाठी भांडतायत आणि त्यांच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही, त्यांच्याकडे हे पुढारी लक्ष देत नाही, त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही, म्हणून आम्ही आंदोलन केलं आणि आमच्यावर गुन्हे दाखल झाले. असे हजारो गुन्हे आम्ही अंगावर घ्यायला तयार आहे. मात्र आमचा व्यवस्थेला प्रश्न आहे, आमचा त्या तहसीलदाराला प्रश्न आहे, आमचा त्या कलेक्टरला प्रश्न आहे, आमचा मुख्यमंत्र्याला प्रश्न आहे. असे हजार गुन्हे आम्ही दाखल करून घ्यायला तयार आहोत. आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, आणि या जनतेसाठी आम्ही फासावर देखील जायला तयार आहोत. पण आमच्या गोरगरीब कष्टकरी बांधवांना न्याय द्या. मागचं सरकार चांगलं नाही म्हणून तुम्ही खुर्चीवर बसले, मागचं सरकार काम करत नाही म्हणून तुम्हाला जनतेने निवडून दिलं. पण तुम्ही काय करता आहात? तुम्ही जातीमध्ये मस्तक वेगवेगळी केली, तुम्ही रक्त वेगळं केलं, तुम्ही माणसात माणूस ठेवला नाही आणि तुम्ही जातीमध्ये भांडणं लावून राज्य करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं. पण याच्या मागचं एक षडयंत्र जे दादाच्या माध्यमातून आम्हा सर्वांच्या लक्षात आलं, पूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आलं. दादा एक बजेट बुक घेऊन विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी गेले आणि तेव्हा त्यांनी त्या बजेट बुकचं ज्या वेळेस विवरण करून महाराष्ट्राला सांगितलं, तेव्हा आमच्या माथ्यात देखील उजेड पडला की सलग पाणी कुठं मुरतंय तुमच्या लक्षात आलंय का? आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक तरुणाला, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला कान उघडं करून हे ऐकण्याची अत्यंत गरज आहे. कारण पुढच्या 1-2 वर्षामध्ये या भारताची नव्हे तर जगाची अर्थव्यवस्था ढासळण्याच्या वाटेवर आहे. मित्र, आपण जर का वेळीच सावध झालं नाही, आपण जर का वेळीच लक्ष दिलं नाही, तर आपलं जनजीवन विस्कळीत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला काही करायचं नाहीये, फक्त आपलं मस्तक उघडं ठेवून आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची. काय समजून घ्यायचंय? 2 वर्ष झाले मी स्वतः सरपंच आहे, मी जबाबदारीनं सांगतो, 2 वर्ष झाले माझ्या ग्रामपंचायतला निधी नाहीये. 2 वर्ष झाले. भारत स्वतंत्र झाल्यापासून हे पहिल्यांदा झालं की एखाद्या ग्रामपंचायतचा 15 वित्त आयोगाचा जो की केंद्राकडनं येणारा डायरेक्ट निधी थांबवला गेलाय. 2 वर्ष झाले खासदाराचा निधी गावात नाही, 1.5 वर्ष झाले आमदाराचा निधी गावात नाही. चालू काय? ज्यावेळी दादांनी लाईव्ह केलं, ज्यावेळी दादांनी बजेट समजावून सांगितलं, तेव्हा मुख्यमंत्र्यांना न राहून दादाच्या त्या लाईव्ह मुळे त्या संसदेमध्ये सांगावं लागलं, विधान भवनात सांगावं लागलं की काही लोक राज्याला दिवाळखोरीत काढण्याच्या प्रयत्नात आहे. पण अजून तरी राज्य दिवाळखोरीत गेलेलं नाही, अजून तरी गेलेलं नाही म्हणजे जाण्याच्या वाटेवर आहे. आणि आपण जर का सावध झालो नाही तर ते झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रत्येक तरुणानं, सुशिक्षित तरुणांनी या गोष्टीकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक उद्योगपत्याला सरकारने 4-4 हजार, 5-5 हजार कोटीचे कर्ज माफ केले. सरकारने प्रत्येक उद्योगपत्याच्या 4-4, 5-5 हजार कोटीचे कर्ज माफ केले. कुठून केले? तर सरकारी तिजोरीतून केले. तुमचा आमचा तो निधी होता. त्याच्या बदल्यात सरकारला काय भेटलं? त्याच्या बदल्यात 4,000 कोटी